नमस्कार, वेलकम टू द कॉमर्स वर्ल्ड. आज आपण ह्या सेक्शनमध्ये 12th स्टँडर्ड HSC बोर्डचा अकाउंटिंगचा ॲडमिशनचा प्रॉब्लेम घेणार आहोत. अनसॉल्व प्रॉब्लेम आपण घेणार आहोत. फर्स्ट प्रॉब्लेम आहे विक्रम अँड प्रज्ञा शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो 2:3 रिस्पेक्टिव्हली. Their balance sheet as on 31st March 2018 was as under. आपल्याला बॅलन्स शीट दिलेलं आहे. देन न्यू पार्टनरचं ॲडमिशन झालेलं आहे या ठिकाणी. त्यासाठी त्यांनी काय काय त्यांचे प्रोसेस आहेत ते आपल्याला बघायचे. शेवटी आपल्याला बघायचे प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, कॅपिटल अकाउंट अँड न्यू बॅलन्स शीट. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट्स म्हणजेच काय तर रिव्हॅल्युएशन अकाउंट. आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनरचं कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट, न्यू बॅलन्स शीट आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. तर त्यासाठी प्रोसेस काय आहे तर ती मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर बॅलन्स शीट ओल्ड जे दिलेलं आहे ते ओल्ड पार्टनरचं आहे, म्हणजे विक्रम आणि प्रज्ञाचं आहे. तर पहिल्यांदा आपण स्टार्ट करताना त्या दोघांचे कॅपिटल बॅलन्सेस लिहून घ्यायचे. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला विक्रमच्या कॉलममध्ये 75,000, प्रज्ञाच्या कॉलममध्ये 75,000 घ्यायचे. त्यानंतर आपण प्रॉब्लेमला स्टार्ट करतो. दे ॲग्रीड टू ॲडमिट अवनी ॲज अ पार्टनर ऑन 1st April 2018 ऑन द फॉलोइंग टर्म्स. अवनी शॅल हॅव 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट. अवनीनं नवीन ॲडमिशन घेतलेली 1/4 शेअर फ्युचर प्रॉफिटमध्ये तिचा शेअर आहे. ही शॅल ब्रिंग 37,500 ॲज इज कॅपिटल अँड 30,000 ॲज इज शेअर ऑफ गुडविल. ही शॅल ब्रिंग 37,500 ॲज इज कॅपिटल. तिने तिचं कॅपिटल आणलेलं आहे 37,500, म्हणजे तिचं आहे कॅपिटल. म्हणून कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कॅश आणि अवनीच्या कॉलममध्ये 37,500 लिहायचे. आणि ती कॅश आपल्या बिझनेसमध्ये आलेली म्हणून त्याचा सेकंड इफेक्ट आपण वर्किंग नोट करायची आहे. कॅशचा आधी बॅलन्स शीटचा बॅलन्स लिहून घ्यायचा 7,500, त्याच्यामध्ये 37,500 ॲड करायचे. नेक्स्ट 30,000 ॲज इज शेअर ऑफ गुडविल. गुडविल किती आणले तर 30,000 गुडविल आणलेलं आहे. गुडविल न्यू पार्टनरने आणलेलं गुडविल ओल्ड पार्टनर त्यांच्या सॅक्रिफाईस रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट केला जातो. तर 30,000 गुडविल आहे. त्यांचा रेशो आहे 2:3 रेशो आहे. मीन 30,000 डिवायडेड बाय 5, 6,000 इंटू 2, 6,000 इंटू 3, म्हणजे 12,000 आणि 18,000 आलेलं आहे. गुडविल आहे त्यांचं ते. म्हणून कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुडविल विक्रमच्या कॉलममध्ये 12,000, प्रज्ञाच्या कॉलममध्ये 18,000 लिहायचं आहे आपल्याला. त्यानंतर त्याचा सेकंड इफेक्ट गुडविल हे पण बिझनेसमध्ये आलेलं आहे, दोन्ही पार्टनरनी घेतलेलं आहे म्हणून ते कॅशमध्ये ॲड करायचं आहे. नेक्स्ट लँड अँड बिल्डिंग टू बी व्हॅल्यूड ॲट 45,000 अँड फर्निचर टू बी डेप्रिसिएटेड बाय 10%. लँड अँड बिल्डिंग 45,000. आता ओल्ड बॅलन्स शीटला किती होती लँड अँड बिल्डिंग तर 37,500 होती आणि न्यू किती झालेली तर 45,000 झालेली आहे. वाढलेली आहे बिल्डिंग, म्हणजे तुमचा प्रॉफिट झालेला आहे. म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय लँड अँड बिल्डिंग डिफरन्स आपल्याला द्यायचा आहे. 45,000 मायनस 37,500, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 7,000 प्रॉफिट झालेला आहे. बाय लँड अँड बिल्डिंग 7,000 क्रेडिटला द्यायचं आहे. त्याचा सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेटला लँड अँड बिल्डिंग 37,500 लिहायचे. इनर कॉलमला ॲड ॲप्रिसिएशन आणि आउटरला जी अमाऊंट येईल ती लिहून टाकायची आपल्याला. नेक्स्ट फर्निचर टू बी डेप्रिसिएटेड बाय 10%. फर्निचर होतं 3,000, 10% डेप्रिसिएशन 300. डेप्रिसिएट म्हणजे लॉस झालेला आहे म्हणून रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू फर्निचर 300 लिहायचं आहे. नेक्स्ट सेकंड इफेक्ट त्याचा ॲसेट साईडला फर्निचर इनर कॉलमला लिहायचे 3,000 लेस DEP 10% 300, आउटरला अमाऊंट लिहून टाकायची. नेक्स्ट प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स इज टू बी मेंटेन ॲट 5% ऑन सन्ड्री डेटर्स. प्रोव्हिजन आहे, RDD आहे. डेटर्स आहेत तुमचे 87,000, त्याच्यावर 5% काढायचं आहे. 10 कट केला की 10% निघतात. 10% आले 8,700, त्याच्या हाफ करायचे आहेत. जी अमाऊंट येईल
ते डेटर्सवर RDD प्रोव्हाइड करायचं, म्हणजे लॉस झालेला आहे. रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला 2 RDD अमाऊंट लिहायचे. त्याचा सेकंड इफेक्ट, ॲसेटला डेटर्स इनर कॉलमला 87,000 लिहायचं आहे, लेस RDD 5%, आउटरला अमाऊंट लिहून टाकायचे. स्टॉक इज टू बी व्हॅल्यूड 82,500. स्टॉक आपला होता 75,000, तो 82,500 झालेला आहे. स्टॉक वाढलेला आहे म्हणजे प्रॉफिट झालेला आहे. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय स्टॉक अमाऊंट लिहायची. बॅलन्स शीटच्या ॲसेटला स्टॉक इनर कॉलमला 75,000, ॲड ॲप्रिसिएशन, आउटरला 82,500 लिहायचे. समजते सगळ्यांना? आता आपल्या ॲडजस्टमेंट झालेल्या आहेत. लास्ट ॲडजस्टमेंट आपण रीड करणार आहोत. The capital account of all partners to be adjusted in their new profit and loss ratio and excess amount be transferred to their loan accounts. कॅपिटल अकाउंट ॲडजस्ट करायचे म्हणजे तिन्ही पार्टनरचं कॅपिटल फिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यासाठी बेस मानायचा आहे. अवनीचा न्यू पार्टनरचा बेस या ठिकाणी आपण मानणार आहोत. त्यासाठी न्यू पार्टनरनी आणलेलं कॅपिटल आपण घेणार आहोत आणि त्याचा फ्युचर प्रॉफिट शेअर घेणार आहोत आपण. तर अवनीने किती आणलेलं आहे? तर अवनीने कॅपिटल आणलेलं आहे 37,500चं कॅपिटल त्यांनी आणलेलं आहे. लक्ष द्या इकडे, तिने 37,500 हा बेस मानायचा आहे आणि तिचा फ्युचर प्रॉफिट आहे 1/4 आहे. तर स्ट्रेट वे 37,500 × 4 करायचं आहे आपल्याला. 4005 1,50,000 टोटल कॅपिटल तुमचं झालेलं आहे. परत एकदा सांगते, न्यू पार्टनरचं कॅपिटल घ्यायचं आहे, त्याचा फ्युचर प्रॉफिट घ्यायचा आहे, इंटू करायचं आहे, म्हणजे टोटल फर्मचं कॅपिटल तुमच्या 1,50,000 झालेलं आहे. त्यातलं 37,500 जे कॅपिटल आहे ते न्यू पार्टनरनी आणलेलं आहे. मग राहतं आहे किती? तर 1,12,500 राहतं आहे. ते कॅपिटल ओल्ड पार्टनरला ओल्ड रेशोमध्ये देऊन टाकायचं आहे. त्याच्यामुळे कॅपिटल बॅलन्सेस तुमचे किती झालेले आहेत? आता परत एकदा बघा, आपण सांगितलं की टोटल कॅपिटल झालेले 1,50,000 ते फिक्स करून घेतलेलं आहे आपण. त्यातलं 37,500 नवीन पार्टनर्स आहे, म्हणजे 1,12,500 जे राहत आहे ते ओल्ड पार्टनरला ओल्ड रेशोमध्ये आपण देऊन टाकणार आहोत. लक्षात येते? आता ते फिक्स केलेलं कॅपिटल आपण नेहमी काय करतो, कॅपिटलचे बॅलन्सेस जे येतील ते न्यू कॅपिटल असतं, पण या ठिकाणी आधीच आपण ॲडजस्ट केलेलं म्हणजे फिक्स करून घेतलेलं आहे. म्हणून आत्ताच कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅलन्स कॅरी डाऊन तिन्ही पार्टनरला ते कॅपिटल देऊन टाकायचे आणि त्याची टोटल 1,50,000 आलेली आहे. त्याचा सेकंड इफेक्ट, लॅबिलिटीला बॅलन्स शीटच्या कॅपिटल अकाउंट फर्स्ट कोणी विक्रम, प्रज्ञा आणि अन्वी या तिघांचं कॅपिटल आणि आउटरला टोटल कॅपिटल 1,50,000. कळले दोन्ही इफेक्ट? आता नेहमीप्रमाणे रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करायचं आहे आपल्याला. डेबिट साईडची टोटल घ्यायची, क्रेडिट साईडची टोटल घ्यायची आहे. ज्या साईडची टोटल मोठी असेल त्याच्या विरुद्ध बाजूला बॅलन्स टाकायचा आहे. तर ह्या ठिकाणी रिव्हॅल्युएशन प्रॉफिट आलेला आहे. जो प्रॉफिट आलेला आहे तो तिन्ही पार्टनरला, दोन पार्टनरला, कारण नवीन पार्टनरचा ह्याच्यात काही संबंध नाही. रिव्हॅल्युएशन अकाउंटला फक्त दोन पार्टनरला 2:3 तो प्रॉफिट देऊन टाकायचा आहे. प्रॉफिट झालेला म्हणजे रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला तो दोघांना डिस्ट्रीब्यूट केलेला आपण. 2 विक्रम्स कॅपिटल, 2 प्रज्ञाज कॅपिटल. त्याचा सेकंड इफेक्ट कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला द्यायचा आहे. बाय रिव्हॅल्युएशन प्रॉफिट विक्रम आणि प्रज्ञाच्या कॉलममध्ये द्यायचं आहे. आता कॅपिटल अकाउंट क्लोज करायचे आहेत आणि त्याचा जो डिफरन्स येईल, कारण का इतके दिवस आपण काय करतो, कॅपिटल ॲडजस्ट नाही केला तर जो डिफरन्स येतो तेच कॅपिटल बॅलन्सेस असतात. परंतु आता ॲडजस्ट केल्यामुळे कॅपिटल ऑलरेडी फिक्स झालेलं आहे आपलं. मग तो जो डिफरन्स येईल तो कुठे ॲडजस्ट करा म्हणून सांगितलं आहे त्यांनी? ट्रान्सफर टू देअर लोन अकाउंट्स. बघा ॲडजस्टमेंटमध्ये त्यांनी दिलेलं आहे. मग लोन अकाउंटला ते ट्रान्सफर करायचं आहे आपल्याला. तर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटची टोटल घ्यायची आहे. अवनीची टोटल सेम येणार आहे, कारण का डेबिटला जेवढी आहे, क्रेडिटला जेवढी आहे तोच त्यांचा बॅलन्स आहे आणि ऑलरेडी आपण कॅपिटल फिक्स केलेलं आहे. त्याचा डिफरन्स येणार नाही आहे, दोन्ही नील होणार आहे. विक्रम आणि प्रज्ञाचा कॅपिटल बॅलन्सेस काढायचे आहेत. तर ते टोटल येऊन डेबिट साईडला येत आहेत. तिथं लिहायचं आहे 2 लोन अकाउंट विक्रमच्या कॉलममध्ये
91,140 आणि प्रज्ञाच्या कॉलममध्ये 92,10. टू लोन अकाउंट याचा अर्थ काय झाला तर त्याचा सेकंड इफेक्ट लॅबिलिटीला द्यायचा आहे आपल्याला. लॅबिलिटी साईडला विक्रम्स लोन 91,140, प्रज्ञाज लोन 92,210 हे लिहायचं आहे आपल्याला. आणि आता नेक्स्ट स्टेप आपल्याला ओल्ड बॅलन्स शीटकडे जायचं आहे. त्यातलं काय काय राहिलं आहे ते बघायचं आहे. तर आता आपण जर बघितलं लॅबिलिटी साईडला तर कॅपिटल बॅलन्सेस ऑलरेडी आपण घेतलेले आहेत. क्रेडिटर जे राहिले 1,05,000 ते लॅबिलिटीला जसेच्या तसे लिहून टाकायचे आहेत. ॲसेट साईडला कॅश आपण वर्किंग नोटला दिलेली आहे, ती कॅश ॲड करायची आहे आणि तो जो बॅलन्स येईल तो ॲसेट साईडला कॅश लिहून टाकायची आहे. लँड अँड बिल्डिंग ऑलरेडी घेतलेलं आहे, प्लांट आपण घेतलेलं नाही आहे, ते 45,000 ॲसेटला लिहून टाकायचं आहे. फर्निचर घेतलं आहे, स्टॉक घेतलं आहे, डेक्टर्स घेतलं आहे. लॅबिलिटी आणि ॲसेट टॅली होणार आहे. अशा प्रकारे ॲडमिशनचा प्रॉब्लेम फर्स्ट अनसॉल्व झालेला आहे. आपण उद्याच्या व्हिडिओजमध्ये सेकंड प्रॉब्लेम बघणार आहोत. तरी कृपया या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. काही शंका असतील तर त्या कमेंट्स बॉक्समध्ये लिहा, सॉल्व नक्की केल्या जातील. धन्यवाद.